पहिलं मोजून घेऊ. 1 2 3 4 13 14. आता हे तर मला वाटतं किंवा 100 नोटा असतील. पेमेंट जे आहे ते पेमेंट खूप सारा, बाकीच्या मग 500च्या नोट आहेत. ठीक. वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की आता जे फायनली यूट्यूबचं पेमेंट जे आहे आलेलं आहे. ॲक्च्युली हे जे पेमेंट आहे, पेमेंट किती आहे, किती दिवस लागले, नंतर हे जे पेमेंट आहे या पेमेंटमध्ये ॲक्च्युली अमाऊंट किती आहे ते सुद्धा सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब पेमेंट ज्यावेळेस येतं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज हवं हे तर माहीत आहे, पण त्याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात, यूट्यूब पेमेंट केव्हा येतं हे सगळं सांगणार या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर नवीन क्रिएटर आहात किंवा तुमचं सुद्धा चॅनल आहे तर तुम्हाला अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. यूट्यूबवर फक्त एकच गोष्ट पाहिजे, ती पाहिजे कन्सिस्टन्सी. आणि मी तुम्हाला अजून 2-3 गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि आपण विशेष म्हणजे बघणार सुद्धा आहोत की हे किती आहे टोटल. ठीक आहे. तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझं पेमेंट जे आहे 22 ते 26 तारखेच्या मधात येणार आहे आणि त्या पेमेंटबद्दलच तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. यूट्यूबचं जे पेमेंट आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला यूट्यूब जे पेमेंट देतं तर ते पेमेंट आपल्याला ज्यावेळेस मिळतं तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यूट्यूबचा जो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया असतो तो पूर्ण करावा लागतो. आता ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की माझे चॅनल किती मॉनिटाईज आहेत, तर माझे जवळपास 3 चॅनल मॉनिटाईज आहेत. ठीक आहे. आणि 3 चॅनलपासून मला अर्न करता येतं किंवा मला अर्न होतं. ठीक आहे. माझं मेन चॅनल जे आहे ते आहे किशोर झगरे ऑफिशियल, ज्याच्यावर 40,000 सबस्क्रायबर्स आहेत. जास्त जणांना माहिती सुद्धा ते आहे. ठीक आहे. आणि जे व्ह्युअर्स आहेत त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद, त्यांच्यामुळे हे पॉसिबल होतं. दुसरं महत्त्वाचं चॅनल जे आहे ते आहे हे किशोर झगरे, जे टेक कॅटेगरीमध्ये आहे, क्रिएटरसाठी आहे. आणि तिसरं जे चॅनल आहे ते आहे किशोर झगरे व्लॉग्स, ज्याच्यावर मी फॅमिली व्लॉग्स टाकतो हिंदी ऑडियन्ससाठी. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा, इथं तुम्हाला मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कसा कम्प्लीट करावा लागतो. फॉर एक्झाम्पल मी माझ्या तिन्ही चॅनलवर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचं वॉच टाईम पूर्ण झालेला आहे. आता जर तुमचं चॅनल आहे, तुम्ही नवीन क्रिएटर आहात, तर त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबपासून पैसे जर मिळवायचे असेल किंवा यूट्यूबपासून जर पैसे कमवायचे असतील तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिला क्रायटेरिया कम्प्लीट करावा लागतो. यूट्यूबचं जे मॉनिटायझेशनचं जे फीचर आहे ते ऑन करावं लागतं. आता मॉनिटायझेशन काय असतं सोपं सांगतो. फॉर एक्झाम्पल यूट्यूब जे आहे तर यूट्यूब काय करतं, तुम्ही यूट्यूबवर चॅनल उघडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ टाकत असाल. ठीक आहे. आता तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येत असतील किंवा वॉच टाईम कमी असेल किंवा तुमचे सबस्क्रायबर्स कमी असतील, तर तुम्हाला स्टार्टिंगला काय करावं लागेल, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करायचा लॉंग व्हिडिओसाठी. आणि शॉर्ट व्हिडिओसाठी मागच्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज जे आहेत तुम्हाला आणावं लागतात. ठीक आहे. शॉर्टचा क्रायटेरिया थोडा वेगळा आहे, मी तुम्हाला लॉंगचा सांगितला. लॉंगचा क्रायटेरिया सोपा आहे, म्हणजे 4000 घंट्याचा वॉच टाईम आरामशीर कंप्लीट होतो आणि विशेष म्हणजे 1000 सबस्क्रायबर सुद्धा होतात. पण आता कधी कधी काय होतं, काय की क्रिएटरकडून असं नाही, माझ्याकडून सुद्धा सुरुवातीला मला जवळपास 1.5-2 वर्ष लागलं होतं हा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी. पण आता जर बघितलं तर मी दोन्ही चॅनलवर, माझ्या मागच्या 2 चॅनलवर जवळपास हा क्रायटेरिया या चॅनलवर 25 दिवसामध्ये हा क्रायटेरिया कंप्लीट केला. दुसऱ्या चॅनलवर 1 महिना लागला असेल मला क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे 1000 सबस्क्रायबर 4000 घंटेच तुमचा वॉच टाईम झाला की तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. आता ही प्रोसिजर कशी आहे की पूर्ण पेमेंट आपल्या हातामध्ये येईपर्यंत पूर्ण सांगतो तुम्हाला, शॉर्टकटमध्ये सांगतो, जास्त जणांना माहीत असेल. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यूट्यूबवर जे आहे तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायसाठी तुम्हाला मेसेज येतो, ईमेल येतो. आणि त्या ईमेलद्वारे तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं चॅनल जे आहे आता 1000 सबस्क्रायबर झाले, 4000 घंट्याचा वॉच टाईम झाला, तर तुम्ही तुमचं चॅनल जे आहे मॉनिटाईज करू शकता, तर तुम्ही अप्लाय करा. मग त्यावेळेस आपल्याला अप्लाय करावं लागतं. अप्लाय केलं तर टर्म्स अँड कंडिशन यूट्यूबच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायच्या, अप्लाय करायचं. नंतर तिथं गुगल ॲडसेन्स अकाउंट आपलं जर नसेल, आता माझं गुगल ॲडसेन्स अकाउंट आहे, तर मी गुगल ॲडसेन्स माझं बनलं तेव्हाच बनलं ज्यावेळेस पहिलं चॅनल मॉनिटाईज झालं तेव्हा. आणि नंतर आपल्याला बाकीचे डिटेल्स जे आहेत ते भरावं लागतात. आणि सोबत आपलं चॅनल पूर्ण बघितलं जातं की आपलं चॅनल व्यवस्थित आहे किंवा नाही, त्याच्यावर स्ट्राईक किंवा कम्युनिटी गाईडलाईन किंवा एखाद्या आपण काही उल्लंघन केलं का ते बघितलं जातं. आणि नंतर मग ते झाल्यानंतर आपल्या व्हिडिओवर ॲड लागतात. त्या ॲडचे जे पैसे असतात ते पैसे आपल्याला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या व्हिडिओवर जे ॲड दिसत आहेत तुम्हाला, तर त्या ॲडचा रेव्हेन्यू 55% मला मिळतो आणि काही रेव्हेन्यू यूट्यूब स्वतःला ठेवते. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की यूट्यूब पेमेंट जे आहे ते कधी येतं, तर माझं तुमच्या व्हिडिओवर ॲड सुरू झाला आहे की तुमचं पेमेंट यायला सुरुवात होते. फक्त ते तुम्हाला YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसतं की एवढे डॉलर आपले झालेले आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तुमचे $10 होतात तर $10 झाल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करावं लागतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुम्ही कुठं राहता, समजा एक क्रिएटर आहे तर यूट्यूबला माहीत पाहिजे ना आपला क्रिएटर कुठं राहतो, कोणत्या देशामध्ये राहतो, कोणत्या राज्यामध्ये राहतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो, तर ती माहिती तुम्हाला भरावी लागते. आणि ती माहिती भरल्यानंतर मग तुमचे समजा 100
$10 कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतरच सोबतच तुम्हाला बँक अकाउंट जे आहे बँक अकाउंट सुद्धा जोडावं लागतं. आणि माझं स्पेशली म्हणणं असेल तुम्हाला किंवा नॅशनलाइज बँक जी आहे आपल्या देशामध्ये इंडियामध्ये, तिथे तुम्ही SBIचं अकाउंट जे आहे ते जोडू शकता किंवा बाकीचे नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्यांचंसुद्धा अकाउंट जोडू शकता. फक्त त्या बँकेमध्ये तुम्हाला स्विफ्ट कोड मिळाला पाहिजे. आता राहिलं हे पेमेंट किती आहे किंवा पेमेंट कधी येतं, तर जेव्हा यूट्यूबचा असा थ्रेशोल्ड आहे की यूट्यूबचा असा क्रायटेरिया आहे की जेव्हा तुमच्या चॅनलवर प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वेळेस जेव्हा $100 वर तुमची कमाई होणार, $100 इंडियन रुपीजमध्ये समजा 9,000 किंवा 500, 9,500 किंवा 9,700 रुपये जर झाले तर तुमचं जे आहे पेमेंट येऊन जातं. म्हणजे $100 पुढे जर तुमचं पेमेंट असेल तर तुम्हाला ते पेमेंट मिळणार. ठीक आहे, लाईट गेली आता मधातच. ठीक आहे आपण कंटिन्यू करूया. तर यूट्यूब पेमेंट जे आहे तुम्हाला म्हणजे थोडक्यात किती $100 झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट येतं. आता तुम्ही म्हणाल हे पेमेंट तर खूप जास्त आहे. ठीक आहे, आता हे पेमेंट किती आहे काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. तर $100 समोरच पेमेंट आहे हे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, आता याच्यामध्ये पेमेंट काय आहे, पेमेंटमध्ये मी काउंट केलं पेमेंट. मी ज्यावेळेस आणलं आता बँकेतून काढलं त्यावेळेस तुम्ही मोजलंच होतं, पण तुम्हाला आता हे किती आहे. ठीक आहे, हे पेमेंट किती आहे ते सांगतो मी तुम्हाला. स्टार्टिंग सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट सांगायची, नवीन क्रिएटर जे आहेत ते नवीन क्रिएटर काय करतो आपण, नवीन वेळेस काय करतो, मी जेव्हा नवीन होतो ना, बरं झालं लाईट आली. आता जर आपण नवीन असतो ना, तर नवीन स्टार्टिंगला आपल्याला कोणी सांगत नाही किंवा आपल्याला गायडन्स मिळत नाही. तर तुमचं सुद्धा चॅनल जर नवीन असेल तर त्यांना असं माझं म्हणणं असेल की फक्त तुम्ही काम करत राहा यूट्यूबवर, चांगला कंटेंट बनवत राहा, तुमचं चॅनलसुद्धा मॉनिटाईज होणार. आणि एवढे तर काहीच नाही, तुम्ही यूट्यूबवरून खूप सारे पैसे कमवू शकता, खूप सारे. मला आता जवळपास 4-5 वर्ष झाले, तर मी जवळपास सांगू शकतो यूट्यूबवरून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. ठीक आहे, तर तुम्ही काम करा फक्त, आणि काम करत सोडू नका की तुम्हाला डिमोटिवेट होत असेल किंवा सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम किंवा व्ह्यूज वाढत नसतील तर वाढतात. फक्त त्याच्यासाठी काही ना काही गोष्टी कराव्या लागतात. त्या गोष्टी करा मनापासून, तुमचे चॅनल जे आहे तुमचं चॅनल सुद्धा ग्रो होईल. जर होत नसेल तर तुम्ही मला खाली कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की करेल. आणि आता राहिलं ही पेमेंट किती आहे. चला ठीक आहे, तर एक पार्ट आता कसं करता याला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे जे पेमेंट आहे असं पेमेंट सांगता येत नाही आपल्याला. ठीक आहे, तर मी तुम्हाला पेमेंट आय थिंक ठीक आहे, मी तुम्हाला हे पेमेंट तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळेल किंवा किती असेल हे पेमेंट. ठीक आहे, तसं सांगता येत नाही आपल्याला पेमेंट, तर पेमेंट मला तुम्हाला सांगता नाही येणार, पण तरीसुद्धा तुम्हाला गेस करता आला पाहिजे किंवा तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला आता हे सांगता तर येणार नाही मला. ठीक आहे, पण पेमेंट तुम्ही चला ठीक आहे पहिलं मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे, 20 झाले. आता हे 20च पकडूया. ठीक आहे, 40 जवळपास एवढे 60, हे 80 आणि हे 100. ठीक आहे, आता हे तुम्हाला वाटतं किंवा 100 नोटा असतील या. ठीक आहे, तर तुम्ही आता याच्यावरून काउंट करा की हे किती असतील. ठीक आहे, आता हे पेमेंट जे आहे ते तुम्ही म्हणता की पेमेंट जे आहे ते पेमेंट खूप सारं आहे. याच्यावरून तुम्ही एक मिनिट समजा तुम्ही एवढ्याचं कॅल्क्युलेशन लावा, नंतर हे जे आहे याचं कॅल्क्युलेशन लावा, नंतर आता याच्यामध्ये 200ची एकच नोट आहे आणि बाकीच्या मग 500च्या नोट आहेत. ठीक आहे, 500च्या 5,000 असतील वरचे. ठीक आहे, ते एवढं पेमेंट जे आहे ते यूट्यूबकडून आलेलं आहे. आणि हे पेमेंट जे आहे ते मागचं म्हणजे माझं जे पेमेंट होतं या महिन्यातलं पेमेंट जे आहे ते, आणि मागचं माझं जे ॲक्च्युअलमध्ये पेमेंट होतं ते सुद्धा मी काढलं नव्हतं, तर ते सुद्धा पेमेंट याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर एवढं सगळं पेमेंट जे आहे ते यूट्यूबकडून आलेलं आहे. आणि या पेमेंटमध्ये जास्तीत जास्त मला एक गोष्ट सांगायची इथे की तुम्ही जर समजा नवीन क्रिएटर आहात तर तुमच्यासाठी एक गोष्ट सांगायची आहे की बघा कधी आपण जी मेहनत घेत असतो, दररोज व्हिडिओ टाकतो, तर तुम्हाला माहिती आहे क्रिएटर सगळ्यात महत्त्वाचा कोणी म्हणतं की बाबा यूट्यूबवर मेहनत लागत नाही, मेहनत खूप लागते. मी यूट्यूबवर काम करतो, तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवर व्हिडिओ घेण्यासाठी तुम्ही जर क्रिएटर असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे यूट्यूबवर एक व्हिडिओ बनवण्यासाठी पहिले अगोदर टॉपिक शोधा, टॉपिक शोधल्यानंतर ते व्हिडिओ शूट करा. व्हिडिओ शूट करताना खूप साऱ्या अडचणी येतात, नंतर व्हिडिओ अपलोड करा, नंतर लाईट नसते, कधी वायफाय नसते, परत लाईट गेली होती तुम्ही बघितलं असेल आता. तर खूप सारं स्ट्रगल आहे. पण स्टार्टिंगला पैसे कमी मिळतात आपल्याला. काही क्रिएटर रिलेट करतील की बुवा जे नवीन क्रिएटर आहेत किंवा ज्यांचं पेमेंट आलेलं आहे 1-2 वेळेस, तर ते रिलेट करतील किंवा खरोखर स्टार्टिंगला पेमेंट कमी येतं. पण तुम्ही एकदा कन्सिस्टन्सी ठेवली आणि तुमचे जर सबस्क्रायबर जास्त वाढले तर तुम्हाला पेमेंट यूट्यूबपासून चांगलं मिळतं. आता मोठमोठे जे क्रिएटर आहेत तर तुम्ही त्यांची गोष्ट सुद्धा करू शकत नाही, ते एवढे पैसे कमवतात.
तर आय होप मला वाटतं की कोणताही क्रिएटर जो नवीन क्रिएटर यूट्यूबवर येतोय तर तुम्ही जर याला ॲज अ करिअर घेताय तर तुम्ही स्टार्टिंगला पार्ट टाइम घ्या. सो नंतर जर तुम्हाला असं वाटलं यूट्यूबमध्ये आपल्याला खरोखर आपला स्कोप आहे आणि आपण यूट्यूब खरोखर चांगलं करू शकतो तर तुम्ही याला फुल टाइम घेऊ शकता. यूट्यूब करिअर सारखंच आहे आणि यूट्यूब खरोखर मदत करतं प्रत्येक क्रिएटरला. आणि ज्यावेळेस आपले पैसे मिळतात आपल्याला तर ती खूप मोठा आनंद असतो. ज्यावेळेस पहिलं पेमेंट जे आपल्याला मिळतं, जेव्हा आपलं पेमेंट येतं ना, सगळ्यात मोठा आनंद आहे तो क्रिएटरसाठी. त्याच्यामुळे हा आनंद मी तुम्हाला सांगू इच्छित होतो आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचू इच्छित शकतो. आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मोटिवेट करेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही मिळालं असेल सगळं आता हे तर अमाऊंट तर मी तुम्हाला सांगितली आहे की किती असू शकते. तर हे जे आहे तुम्ही गेस करा खाली किती असेल किती नाही, मी रिप्लाय नक्की करेल. ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा क्रिएटरसाठी तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत असेल, व्ह्यूज वाढत नसतील तर व्हिडिओ बघून घ्या. व्ह्यूजचा आत्ता टाकला मी, नंतर सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम वाढत नसेल तरी सुद्धा व्हिडिओज मी टाकलेले आहे. क्रिएटरसाठी आपण हे चॅनल शिफ्ट केलेलं आहे किंवा बनवणार आहे. क्रिएटरसाठीच तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणींच्या आपण जवळपास उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा प्लीज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही डाऊट असतील किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, तुम्हाला विचारायचं असेल किंवा तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला कोणी सांगत नाही तर मी तुम्हाला निर्मळ मनाने जे आहे सगळं जे काही सांगेल फक्त तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करा, मी नक्की तुम्हाला सांगायला प्रयत्न करेन. तर हा जो व्हिडिओ आहे त्याच्या संदर्भात होता. यूट्यूब पेमेंट फायनली आलेला आहे आणि आय होप हे जे पेमेंट आहे किंवा हे जे सगळं आहे हे सगळं तुमच्यामुळं आहे. आय होप सगळ्यांचे मनापासून थँक्यू. आणि हा जो व्हिडिओ आहे आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.